हाय नमस्कार. आजचा माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की माझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल केलेलं आहे मी. त्यानंतर जेव्हा मी डिसाईड केलं की मला यूट्यूबचं चॅनल ओपन करायचं, तेव्हा मी स्वतः खूप सर्च केलं आणि त्यानंतर यूट्यूबचं चॅनल ओपन केलं. 0 ते 200 सबस्क्रायबर हा प्रवास खूप मोठा होता माझ्यासाठी. म्हणजे काही जणांना खूप लवकर सबस्क्रायबर्स मिळतात, तसं माझं नव्हतं. माझे सबस्क्रायबर हे खूप कमी कमी प्रमाणात वाढत होते. जेव्हा 1 झाले, 2 झाले, मी माझ्या फॅमिली मेंबरमधल्या लोकांना अगोदर सबस्क्राईब करून घेतलं. त्यानंतर मी डिसाईड केलं की हळूहळू आपण आजूबाजूचे जे आहेत त्यांना देखील सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीचे जे 30-40 सबस्क्रायबर होते, ते मी माझे फ्रेंड सर्कल, माझे फॅमिली मेंबर्स असेच करून घेतले. मग अशा प्रकारे मला जेव्हा मी लाईव्ह गेले, तेव्हा चांगले वाईट दोन्ही प्रकारचे खूप अनुभव आले. कारण की काही जण असतात जे खूप चांगल्या प्रकारे रिॲक्ट करतात, पण काही जण असे असतात की जे अजिबात पॉझिटिव्हली सपोर्ट करत नाही. तेव्हा मग थोडासा कडू चांगला अनुभव येत येत लाईव्हनी मला चांगले सबस्क्रायबर गेन करून दिले. त्यानंतर हळूहळू माझा हा प्रवास असा चालूच आहे. मी रोज लाईव्हचे सेक्शन घेते. मला जसं व्हिडिओज बघितले होते, माझ्या भावाने सांगितलेलं होतं, तसेच माझ्या मैत्रिणींनी सांगितलेलं होतं की व्हिडिओ टाकताना लाँग व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे, डेली व्हिडिओ गेलाच पाहिजे. ज्या ह्या अशा बेसिस असतात, या सगळ्या पूर्ण करणे खूप गरजेचं असतं. ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतरच आपल्याला एक स्थिरता येते आपल्या चॅनलला, जशी आज माझ्या चॅनलला आलेली. त्यानंतर मी ठरवलं की आपण अगोदर अशा एक्सपिरियन्स लोकांचे व्हिडिओज बघूयात आणि त्यानंतर मग मी अजून काहीतरी स्वतःच्या मनाने डिसाईड करायला लागले की काय करणं योग्य राहील, काय करणं अयोग्य राहील. मग माझे जेवढे ओळखीचे होते तेवढ्यांना मी माझे व्हॉट्सॲपवर मेसेज सेंड केले आणि त्यानंतर मग त्यांनी जेव्हा मेसेज बघितले, ज्यांना सबस्क्राईब करायचं होतं त्यांनी केलं, ज्यांना नव्हतं करायचं त्यांनी नाही केलं. असं करता करता माझे 60 सबस्क्रायबर झाले आणि त्यानंतर मला लाईव्ह हे ऑप्शन आलं. पण जेव्हा लाईव्ह ऑप्शन आपल्याला पहिल्यांदा येतं, तेव्हा कसं करायचं, काय करायचं, लाईव्ह गेल्यानंतर कसं रिॲक्शन असेल, समोरचे आपल्याला कसे प्रिटेंड करतील, कशा प्रकारे घेतील, या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन होतं. त्यामुळं जेव्हा मला अगोदर चान्स मिळाला लाईव्ह जाण्याचा, मी लाईव्ह गेले नाही, खूप घाबरले. पण हळूहळू फॅमिली मेंबर बनून झाले, आजूबाजूचे बनून झाले. मग सबस्क्रायबर वाढत नव्हते, लाईव्हचं ऑप्शन नव्हतं. कारण की 50 किंवा 60 झाल्याशिवाय लाईव्हचं ऑप्शन येत नाही. आपल्याला जेव्हा यूट्यूब आपण बघतो, तेव्हा यूट्यूबवरच्या व्हिडिओने आपल्याला हे समजतं की 50 आपले सबस्क्रायबर झाले की त्यानंतर आपण लाईव्ह घेऊ शकतो. पण ॲक्च्युली तसं नसतं. आपल्याला यूट्यूब हे चेक करतं की काही सबस्क्रायबर कमी होतात का, काही सबस्क्रायबर वाढतात का. याच्यासाठी ते 60चा क्रायटेरिया ठेवतात आणि 60 झाल्यानंतर आपल्याला लाईव्ह घ्यायचं ऑप्शन येतं. तर माझे जसं सांगितलं की माझी एक मैत्रीण आहे, तिने मला खूप सपोर्ट केला, खूप हेल्प केली. तिने प्रत्येक गोष्ट मला समजून सांगितली. तिचं नाव आहे नीलम. काय करायचं, कसं करायचं, की म्हणजे कसं फेमस होण्यासाठी किंवा आपले व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी काय एडिटिंगची प्रोसेस असते, कशी करायची, ही तिने सांगितली मला आणि त्यानुसार